वाडा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षा, नगरसेवक व नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन, महाराष्ट्र राज्य संलग्न पालघर जिल्हा व वाडा नगरपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित जाहीर सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडला. मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता नगरपंचायत कार्यालयाशेजारील गणेश मैदान येथे मोठ्या प्रमाणात उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर होते. प्रमुख पाहुणे म्हणून कार्याध्यक्ष संतोष पवार व सरचिटणीस अनिल जाधव उपस्थित होते. यावेळी वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांच्यासह नगरपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत सुबक व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. संपूर्ण आयोजनात कर्मचारी संघटनेची एकजूट आणि समन्वय स्पष्टपणे जाणवत होता. उपस्थित मान्यवरांनीही कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष सचिन चंद्रकांत रसाळकर यांनी आपल्या मनोगतात संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेतला. अत्यंत कमी कालावधीत संघटनेच्या भवितव्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्यात येत असून कर्मचारी वर्गाच्या प्रश्नांसाठी सातत्यानं पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. संघटना अधिक सक्षम व प्रभावी व्हावी यासाठी सर्वांनी एकजुटीनं काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे अध्यक्ष सचिन रसाळकर यांच्या नेतृत्वाची छाप उपस्थितांवर उमटल्याचं दिसून आले. अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर यांनी कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यानं वाडा शहराचा विकास अधिक वेगानं होईल असा विश्वास व्यक्त केला. नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रशासन आणि कर्मचारी वर्ग कटिबद्ध असल्याचं त्यांनी नमूद केले. या सोहळ्यास सचिव परेश श्याम जाधव, उपाध्यक्ष महेंद्र शंकर गायकवाड, खजिनदार विनोद रामचंद्र शिंदे यांच्यासह पालघर जिल्ह्यातील तसेच वाडा नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे अनेक पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सत्कार सोहळ्यानंतर उपस्थितांनी परस्पर संवाद साधत कार्यक्रमाचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी कर्मचारी संघटनेचे आभार मानले व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.